नमस्कार, मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कटवर्क साड्यांना प्रॉपर पद्धतीने फॉल कसा लावायचा, जो की आपल्याला फॉलच्या मशीनवरती तर लावता येत नाही. एक साईडला आपण पिको करून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कटवर्क असल्यामुळे त्या बाजूला आपण काही करणार नाही आहेत. डायरेक्ट आपण फॉल लावून घेणार आहोत. कटवर्क असल्यामुळे खाली जी खालच्या बाजूला असते तिथे आपल्याला प्रॉपर पद्धतीने फोल्ड करूनच घ्यावा लागतो. फोल्ड आपण न करता जर फॉल लावायला गेलो तर तो फॉल वर खाली होण्याची शक्यता असते आणि साडीला पूर्णपणे खूप झोळ पडतो. त्यामुळं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही तो दुमडून घ्या खालची पट्टी आणि फॉल लावून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्या आधी फॉलला पूर्णपणे दोन्ही साईडला व्यवस्थित टिप मारून घ्यायचे. 10 इंचाचं अंतर सोडायचं आहे नेसत्या बाजूला. अगदी खूप कडेला, साडीच्या कडेला फॉल लावायचा नाही आहे आपल्याला. 10 इंचाचं अंतर सोडूनच फॉल लावायला सुरुवात करायची. सुरुवात केल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला पिन लावून घ्यायचे, जेणेकरून आपला फॉल निसटणार नाही आहे किंवा हातशिलाई जेव्हा आपण करायला घेऊ तेव्हा इझी हातशिलाई करता येईल. असं कुठेही फॉल चुरगळणार नाही किंवा त्याला झोळ पडणार नाही किंवा वारंवार त्याला आपल्याला सावरावा लागणार नाही. जसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तुम्ही जर बिगिनर्स असाल, खास करून हा व्हिडिओ फक्त बिगिनर्ससाठी आहे, ज्यांना फॉल लावायला खूप प्रश्न पडतो की मी कसा लावू. कटवर्क साडी असेल तर मग तर सांगायला नको. साधी सिंपल साडी असेल तर ते इझी फॉल लावू शकतो. पण जेव्हा कटवर्कच्या साड्या येतात तेव्हा त्याला प्रश्न पडतो, कोणालाही पडतो अर्थातच, की फॉल कसा लावायचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपला फॉल लावून झालेला आहे. आणि आपण जे टीप मारली आहे फॉल लावण्यासाठी मशीनवरती, तर ती टीपही दिसत नाही आहे. अगदी प्रॉपर पद्धतीने ते कुठे मारलं आहे हे सुद्धा दिसत नाही आहे. इतकं छान पद्धतीने आपण हा फॉल लावून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी साडी बघणार आहोत. मी याच्यात 3 प्रकारच्या कटवर्क साड्या दाखवल्या आहेत, ज्याला फॉल कसा लावायचा. तुम्हाला जर वेगवेगळी साडी आली तर तुम्ही इझी एकदा बघितला व्हिडिओ की तुम्ही ते इझी करू शकता. आता ही सेम दुसरी साडी आहे, याचंही सेम तीच, आणि ही टिकली वर्क नाही आहे ॲक्च्युली. ह्याला कुठलं वर्क म्हणतात ते माहीत नाही आहे मला. पण ही जर टिकली स्टोनचं असेल तर मग आपल्याला मशीननी मारता आलं नसतं. त्याला प्रॉपर आपल्याला हातानेच फॉल लावून घ्यावा लागला असता. आता ह्या साईडच्या या साडीला सुद्धा आपण प्रॉपर खालून टेप व्यवस्थित मारणार आहोत. खालून फोल्ड किती करायचा आहे तो व्यवस्थित चेक करा आणि मगच फोल्ड करा, जेणेकरून खालीवर होणार नाही. ही थोडीशी ओपन बाजू आहे ती पण आपण फिक्स करून घ्यायचे. या पण साडीला 10 इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि मग इथून पुढे आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची. प्रत्येक वेळा फॉलच्या दोन्ही बाजूला टिप मारून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून हातशिलाई करताना फॉल असा कमी जास्त होणार नाही आहे. मधून तिरपा वगैरे जातो कधी कधी साड्यांना. या साडीलाही सेम तसंच आहे. टिकली वर्क नाही आहे. टिकली वर्क असेल तर आपल्याला मग हातानेच फॉल लावावा लागला असता. या डिझाईनवरतून मशीन अगदी इझी काम करते, म्हणजे सुई वगैरे तुटली नाही माझी, व्यवस्थित चालली याच्यावरून. फक्त एवढंच की आपल्याला थोडासा वरती फॉल घेऊन टिप मारावी लागणार आहे. साडी खरंच खूप सुळसुळीत आहे, त्याच्यामुळं प्रत्येक वेळा साडी सावरायला व्यवस्थित करायला वेळ खूप गेला माझा. पण तुम्हीही याच पद्धतीने फॉल लावा. तुम्हाला खरंच खूप सोपं पडून जाईल या पद्धतीने फॉल लावला तर. प्रत्येक वेळा पिन लावायला विसरू नका. पिन लावल्यामुळे फॉलला हातशिलाई घालायला अगदी सोपं पडतं. अगदी कमी वेळामध्ये होऊन जातं ते काम. या साडीला पण प्रॉपर व्यवस्थित आपला फॉल लावून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपला फॉल लावून झाला आहे. कुठेही प्लेट पडली नाही किंवा फॉल कुठेही कमी जास्त झाला नाही, झोळ पडला नाही, व्यवस्थित लागून गेला आहे.
आता आपण तिसरी साडी घेणार आहोत। या साडीला तुम्ही बघू शकता स्टोन आहेत आणि मणी असतात ना व्हाईट कलरचे ते आहेत। या साईडला पण एका बाजूला पिको करून घेतला आहे। फॉलच्या दोन्ही कडा आहेत त्याला छान टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि या साईडचं बघा खालच्या बाजूला किती जास्त अंतर आहे, त्या दोन्ही साडींपेक्षा या साडीला जास्त असणार आहे। त्याच्यामुळं आपण ह्याला 2 फोल्ड करून घेणार आहोत। मी तुम्हाला 1 फोल्डमध्ये दाखवलं असतं, पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही करताना ते झोळ वगैरे पडला असता साडीला खालून, त्याच्यामुळे अगोदर एक टीप मारून घ्यायची व्यवस्थित। नंतर पूर्ण व्यवस्थित मारून झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा दुमड करून घ्यायची आणि नंतर मग छान टिप मारून घ्यायची। असं केल्याने काय होतं ना, झोळ वगैरे पडत नाहीये खाली। तुम्ही बघू शकता या साडीला प्रॉपर आपण व्यवस्थित लाईन खालून करून घेतली आहे बरोबर अगदी। तुम्ही बघू शकता ना याला कसे स्टोन आहेत आणि मणी आहेत आणि याचा अंतर तुम्ही चेक करा किती आहे। माझं त्याचा अंतर 1.5 इंचाचं भरलं होतं, तर मग 1.5 इंच खालच्या बाजूला सोडून द्या आणि तिथून पुढे फॉल लावायला सुरुवात करा। प्रत्येक वेळा फॉल लावताना पिन लावून घ्या, जेणेकरून साडी सुटणार नाही किंवा फॉल पण सटकणार नाही। याच पद्धतीने आपण पूर्ण हा फॉल लावून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा। याने काय होईल, मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लगेच बघता येईल। त्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा। तुम्हाला होती का माहिती ही अशी पद्धत? तुम्ही कुठल्या पद्धतीने फॉल लावता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सांगायला विसरू नका। याला पण पूर्ण छान आपण फॉल लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि पिन लावायला विसरू नका। तुम्ही बिगिनर्स असाल तर हे पिन लावण्याचं काम तुम्हाला खरंच खूप सोपं जाणार आहे। तुम्ही बघू शकता आपला फॉल पूर्ण लावून झालेला आहे। आता याला आपण हातशिलाई करणार आहोत। हातशिलाई करण्यासाठी 2 पदरी धागा घ्यायचा आहे, दोरा घ्यायचा आहे आणि शेवटी त्याला गाठ मारायची आहे प्रॉपर। आणि सुरुवातीचं पहिलं टोक जे आपण धरतो तिथे 1 ते 2 गाठ फिक्स मारून घ्यायच्या आहेत तुम्हाला। 1 2 3 असं फिक्स मारून घ्या। याने काय होतं ना, आपला धागा पटकन सुटला जाणार नाही, धागा तुटतही नाही। आणि तिथे गाठ मारून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण खालून सुई वरती घ्यायची आहे आणि जिथून वर काढले त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई परत खालून घ्यायची आहे, खालून परत वरती काढायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कुठल्या पद्धतीने करते। खालून सुई वरती घेतली आपण की त्याच्या मागच्या बाजूने आपण खालून सुई वर काढणार आहोत। सेम याच प्रोसेसने आपण पूर्ण फॉल लावून घेणार आहोत। पूर्ण त्या फॉलला हात शिलाई याच पद्धतीने घालणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही हात शिलाई घातलीत ना, तुमची साडी कुठल्याही कशातही फसली ना, तर तिथे फॉल असं पूर्ण असं बाहेर नाही येणार आहे। जरी तुमचा फॉल अडकला ना, कुठल्या धाग्यामध्ये काही अडकलं तर तिथलीच फक्त एक टीप उकलेल तुमची। जर तुटला धागा तर बायचान्स असं होत नाही, पण तुम्ही जर असं या मेथडने जर तुम्ही फॉलला हातशिलाई केली तर तुमची हातशिलाई अजिबात निघणार नाही किंवा काय म्हणतात उधळणार नाही।
फॉलच्या वरच्या टोकाला पण तिथे आपण 1 ते 2 फिक्स नॉट लावणार आहोत, म्हणजे गाठ मारणार आहोत. आणि तिथून पुढे सेम आपण जे मगाशी केलं होतं, खालून सुई वरती घ्यायची आणि परत त्याच मेथडनी पूर्ण आपण फॉल लावून घेणार आहोत. हातशिलाई घालून घेणार आहोत. बघू शकता फॉलचा तो कोपऱ्यापासून आपण सुई खालून वर काढायची आणि जिथून वर काढली त्याच्या मागच्या बाजूने आपण सुई खालून परत आतून वर घ्यायची. मी तुम्हाला हवं तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला बघायला प्रॉब्लेम होतो आहे आणि मला दाखवायलासुद्धा. मी तुम्हाला एक वेगळी अशी क्लिप तुम्हाला शेअर नक्की करेन, जो कॉन्ट्रास्ट कापड घेईल आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरचाच धागा घेऊन तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हातशिलाई घालतानाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन मी, तो नक्की बघा. याच्यामध्ये हात आणि तुम्ही बघू शकता आपला साडी ट्रान्सपरंट असल्यामुळे खालचा जो फॉल आहे तो अगदी आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळे ही या पद्धतीने हातशिलाई घालायला अगदी सोपं जाणार आहे तुम्हाला. प्रत्येक वेळा असं खालून फॉल बघायची, चेक करायची गरज अजिबात पडणार नाही. खूप सोपं आहे फॉल लावायचं, काही अवघड नाही आहे. अगदी तुम्ही 15 मिनटामध्ये फॉल लावून आरामात मस्त घेऊ शकता. फॉल लावायला काही फार वेळ लागत नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो छानशी कमेंट पण करा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय.